वाघमारे साहेब, टिकले साहेब, आजचे प्रमुख वक्ते आदरणीय जिल्हा न्यायाधीश माननीय मरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर, आपण पाहिलं असेल की मागच्या 6 महिन्यापासून जेव्हा नवीन कायदे आले त्यावेळेस भारतीय न्यायसंहिता असेल, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल, साक्ष अधिनियम असेल, या विषयांवरती आपण वेगवेगळ्या प्रकारे लेक्चर घेतले आणि नवोदित वकिलांकडून आम्हाला सांगण्यात आले की जरा सिव्हिलवरती जर आपण काही लेक्चर घेतले तर त्या अनुषंगानं सिव्हिल या विषयांवरती आपण जी सुरुवात केली त्याच्यामध्ये आजचे खरं प्रमुख गोष्टी आपल्याला लाभले आहेत. मरे साहेब जास्त वेळ घेणार नाही, आपल्या सर्वांना परिचित आहे. आपण आदरणीय साहेबांच्या समोर जेव्हा मॅटर चालवतो ते बेलचे मॅटर असतील, सिव्हिल मॅटर असतील, आपण पाहिलं असेल की त्यांच्या जजमेंटच्या अनुषंगानं एक वेगळी शैली साहेबांची आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा जो विषय आहे ज्यावेळेस आपण ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग म्हणतो तर या सिव्हिल प्रोसिडिंगमधला हा खरं गाभा आहे. सिव्हिल सूट असेल, रीट असेल, SLP असतील, आपण पाहिलं असेल तर आपलं प्लीडिंग चुकलं तर आपल्याला या ट्रायल कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत कुठल्याही प्रकारचा फायदा होत नाही आणि त्याच्यामुळं हे जे ड्राफ्टिंग आहे अनेक वेळा आपण पाहिलं असेल की आमचे काही नवोदित वकील विचारतात की काही सिनियरना 50-50, 100-100 पानाचा ड्राफ्ट तयार केला आहे आणि मग तेवढ्याच ताकदीनं आपण एक WS दाखल करायचा का, खरंच तेवढी गरज आहे का? तर अशा प्रकारचं मला असं वाटतं की एक जी ड्राफ्टिंगमधली जी सुस्पष्टता असेल किंवा संक्षिप्तपणे खरं लिहायला पाहिजे असंही आपण म्हटलं जातं, पण आज बदलत्या काळामध्ये पूर्वी सिनियरच्या माध्यमातून हे ड्राफ्टिंग शिकलं जायचं, त्यामुळे नेमकं या ड्राफ्टिंगमध्ये काय असावं, रीडिंगमध्ये काय असावं हे सगळं आपल्याला शिकायला मिळायचं. परंतु आत्ताच्या या AI जगामध्ये, या कम्प्युटर जगामध्ये आपल्याला काही साधनं उपलब्ध होतात आणि त्या माध्यमातून आपण जे ड्राफ्टिंग करतो तर मला असं वाटतं की एक प्रॅक्टिकल ॲप्रोच, एक 2 शब्दात मी सांगेल की माननीय मरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला काही टिप्स मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि काही सिक्रेट असेल, कारण न्यायाधीश जेव्हा आपल्या वकिलांचं ड्राफ्टिंग पाहत असतो, प्लीडिंग पाहत असतो तर त्यांच्या देखील काही अपेक्षा असतात. तर आपण त्या अपेक्षेला खरं उतरत असतो का? तर अशा पद्धतीने एक प्रॅक्टिकल नॉलेज मला वाटतं मरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर मी पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय सचिव आदरणीय मकरंदजी, यानंतर पुणे बार असोसिएशनचे सन्माननीय सेक्रेटरी आदरणीय चेतनजी हातपळे सरांना विनंती करतो की त्यांनी वाघमारेकरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. मरे साहेब यांचा सन्मान पुणे बार असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष संतोषजी कामकर यांना विनंती करतो की त्यांनी शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सरांचा सन्मान करायचा. पुणे बार असोसिएशनच्या इथे आपल्या पुणे बार असोसिएशनचे आदरणीय तानाजी सोलनकर यांचे आत्ता नुकतेच DJ म्हणून तानाजी सोलनकर अतिशय कष्टाळू असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकरता जो चीज झालं आहे पुणे बार असोसिएशनच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आदरणीय वाघमारे सर, टिकले सर, माझे मित्र भूषण क्षीरसागर सर, बारचे अध्यक्ष श्री खामकर, बारचे इतर सर्व पदाधिकारी आणि सर्व वकील बंधू भगिनींनो आणि सिनियर वकिलांना माझे गुरु म्हणतो, गुरुतुल्य सर्व सिनियर वकील. काही दिवसापूर्वी कामकर सरांनी मलाही सांगितले की सर आपल्याला कुठल्याही एका सिव्हिल विषयावर बोलावं लागेल. मी सुरुवातीला थोडासा विचार करत होतो की नेमकं काय करावं, कारण डायसवरनं आपल्या लोकांशी डायलॉग करणं, बोलणं एखाद्याच रागावणं सुद्धा सोपं असतं, परंतु आपल्या सर्वांसमोर इथं थांबून असं बोलणं एवढं सोपं नाही आहे याची मला जाणीव आहे.
कारण 2008 ते 12 या 4 वर्षामध्ये जेव्हा मी पुण्यामध्ये होतो ॲज अ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन, त्यावेळेला मी बऱ्यापैकी सिव्हिल कायदा इथे शिकलो. सर्व सिनियर मंडळी यायची, काम करायची समोर, त्यांच्या आर्ग्युमेंट्समधून, त्यांच्या प्लिडिंग वाचून, त्यामधनं मलासुद्धा भरपूर काही शिकायला मिळालं. त्यातलेच काही जे प्रिन्सिपल्स ऑफ लॉ मी शिकलो ते मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करेन. बट बिफोर आय बिगिन टू द टॉपिक, एक डिस्क्लेमर आहे की आय एम नॉट द मास्टर इन दिस लॉ. त्यामुळं मी जे सांगेन ते सगळं काही बरोबर आहे असं समजू नका. इफ यू आर हॅव्हिंग एनी डाऊट, यू कॅन आस्क ओनली वन पर्सन हू विल गिव्ह द करेक्ट आन्सर, अँड दॅट इज द लॉ बुक. एनिवे, जेव्हा पक्षकाराशी चर्चा करत असताना विचार करतो की आता आपल्याला यामध्ये दावा दाखल करायचा आहे किंवा एक रिटन स्टेटमेंट बनवायचं आहे दाव्याला उत्तर देण्यासाठी, तर त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये काही कल्पना येतात. ॲज अ वकील, ॲज अ ॲडव्होकेट आपण बघत असतो, वाचताना आठवतं की अरे हे पण लागेल, ते पण लागेल, वगैरे वगैरे असं. तर असाच काहीसा प्रयत्न मी माझ्या ज्युनियरशिपमध्ये केला होता. आणि त्याचं काय झालं आणि त्यातनं मी काय शिकलो हे सर्वप्रथम मला आपल्याला सांगणं आवश्यक आहे. कारण त्यातनंच मग पुढे शिकत जायची प्रवृत्ती कशी वाढली हे आपल्याला मी थोडंसं सांगेन. माझ्याकडे मी ज्युनियरशिपमध्ये असताना एक पक्षकार आला आणि त्याने मला असं सांगितलं की सर, माझी एवढी एकर अशी जमीन आहे, त्यातल्या 10 गुंठे जमिनीवर माझ्या शेजाऱ्यांनी अतिक्रमण केलं आणि आता मला कोर्टामध्ये जाऊन त्याच्याविरुद्ध दाद मागायची आहे. मला ही पण भीती आहे की तो पुढे चालून माझ्या बाकीच्या राहिलेल्या शेतावर सुद्धा अतिक्रमण करेल. तर मला दावा दाखल करायचा आणि आपण तो दावा मला ड्राफ्ट करून द्या, आपल्यालाच तो दावा पुढे चालवायचा आहे. मी एकदम खुश झालो. म्हटलं की अरे बाबा, एवढ्या ज्युनियरशिपमध्ये आपल्याकडे एक छान दावा आला. आणि त्या खुशीमध्ये मग मी त्याच्याशी चर्चा केली, त्याचे डॉक्युमेंट्स बघितले, एक दावा ड्राफ्ट केला. आणि एक उत्सुकता होती, घाई होती की आपल्याकडनं हे मॅटर जायला नको, त्यामुळे पटकन दाखल करून टाकू दुसरं कोणी यायला अप्रोच व्हायच्या आधी किंवा हा दुसऱ्याला अप्रोच व्हायच्या आधी. म्हणून पटकन एक दावा ड्राफ्ट केला, घाईघाईत कोर्टामध्ये दाखल केला आणि एक्स पार्टी इंजंक्शन मागण्यासाठी कोर्टासमोर गेलो. सिनियर न्यायाधीश होते, त्यांनी माझ्याकडे पाहिलं, प्लेनकडे पाहिलं, इश्यू नोटीसची ऑर्डर झाली. मी म्हटलं ठीक आहे, लेट द डिफेंडंट अपियर. कदाचित त्यावेळेला मला काही स्कोप मिळेल. डिफेंडंट अपियर झाला, त्यांनी रिटन स्टेटमेंट दाखल केलं, एक्झिबिट 5वर आर्ग्युमेंट झालं. दुसऱ्या दिवशी साहेबांनी ऑर्डर केली, ॲप्लिकेशन वॉज रिजेक्टेड. मी म्हटलं अरे असं कसं झालं? हा प्रश्न आता तुम्हालाही पडेल की दावा तर दाखल केला, सगळे डॉक्युमेंट जोडलेले आहेत, सर्व काही केलेलं आहे, कोर्टाने असं कसा काय निकाल दिला? पक्षकार माझ्या मागे, वकील साहेब काय झालं? नेहमीप्रमाणे म्हटलं तर बघावं काय झालं नेमकं यामध्ये. मी कोर्टाची ऑर्डर घेतली आणि ऑर्डर वाचून काढली. ऑर्डरमध्ये सन्माननीय न्यायाधीशांनी जे ऑब्झर्वेशन्स केलेले होते तेही पाहिले, थोडे बहुत कळाले, थोडे बहुत नाही कळाले. एकमेव मार्ग सिनियरकडे गेलो, त्यांना म्हणालं सर असं असं झालेलं आहे. सरांनी मला विचारलं की दावा ड्राफ्ट केल्यावर कोण केला? म्हटलं मी स्वतः केलेला आहे दावा ड्राफ्ट. ते हसले, म्हणाले ठीक आहे, हा पहिला धडा आहे तुला. म्हटलं नेमकं माझं चुकलं कुठं ते मला सांगा, ज्यातनं मला काही शिकायला मिळेल. माझ्या सिनियरने असं सांगितलं की जेव्हा तुम्ही एखाद्या इमूव्हेबल प्रॉपर्टीबाबत दावा दाखल करत आहात तेव्हा ती जी प्रॉपर्टी आहे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्ही दाव्यामध्ये प्रॉपरली लिहिणं आवश्यक आहे. तू यामध्ये एन्क्रोचमेंटचा दावा घेऊन गेला, परंतु संपूर्ण मिळकतीचं वर्णन काय आहे, कुठल्या प्रॉपर्टीवर किती हद्दीपर्यंत कुठल्या दिशेनं अतिक्रमण केलेलं आहे,
एवढंच नाही तर ते अतिक्रमण कधी केलेलं आहे याचा उल्लेखच तुझ्या दाव्यामध्ये कुठे नाही आहे. अशा दाव्यामध्ये तुला कसं काय इंजंक्शन मिळेल? बरं, तू इंजंक्शन पण मागितलं राहिलेल्या प्रॉपर्टीवर प्रतिवादीने अतिक्रमण करू नये म्हणून, पण दाव्यामध्ये तू कसं कुठेही लिहिलेलं नाही की मला ही भीती आहे की हे 10 गुंठे सोडून प्रतिवादी राहिलेल्या जमिनीसुद्धा अतिक्रमण करणार आहे. हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. म्हटलं आता काय करायचं? पहिलाच अटेम्प्ट आणि सगळं काही विरुद्ध. सिनियर म्हणाले काळजी करू नको, तुला अमेंडमेंट करता येईल तर तू अमेंडमेंट कर. म्हटलं ठीक आहे. मी सिनियरना असा प्रश्न विचारला हे सगळं मला गायडन्स कुठे मिळेल की मी नेमकं माझ्या दाव्यामध्ये कोणत्या प्रकारच्या दाव्यामध्ये काय प्लीड करायला पाहिजे, कुठं प्लीड करायला पाहिजे, कशा पद्धतीनं प्लीड करायला पाहिजे, याचं मला गायडन्स हवं आहे. ते म्हणाले एक काम कर, CPC घे आणि ऑर्डर 6, ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 वाचून घे आणि 2 दिवसांनी आपण परत भेटू. मी CPC काढली आणि वाचून घेतली तिन्ही ऑर्डर्स, त्यातले रूल्स, आणि बऱ्याचशा गोष्टी माझ्या लक्षात आल्या. माझ्या चुका कुठं झाल्या होत्या त्या लक्षात आल्या आणि फ्युचरमध्ये काय चुका करायच्या नाहीत. ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग करत असताना आपण बेसिक्स लक्षात घेणं आवश्यक आहे आणि हे बेसिक्स आपल्याला दुसरीकडे कुठेही सापडणार नाहीत, परंतु ऑर्डर 6, ऑर्डर 7 आणि ऑर्डर 8 या 3 ऑर्डर्समध्ये आपल्याला पूर्णपणे कळून येते. मला पुन्हा असा प्रश्न पडला की ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग असं आपण म्हणतो, या दोन्हीमध्ये काही फरक आहे का? ही दोन्ही एकच आहेत, आणि दोन्ही जर एकच असतील तर मग ड्राफ्टिंग अँड प्लीडिंग असं का म्हणतो? ड्राफ्टिंग ऑर प्लीडिंग का नाही? याच्यावर विचार केल्यानंतर मला असं उत्तर मिळालं की ड्राफ्टिंग मीन्स व्हॉट? इट्स अ प्रोसेस ऑफ प्रिपेरिंग अ ड्राफ्ट. यू आर प्रिपेरिंग अ रफ ड्राफ्ट विच इज subject to corrections, modifications, alterations in future. So that is the art of drafting. Now what is pleading? Pleading is different than drafting. Pleading ची डेफिनेशन आपल्याला बघायला हवी. ऑर्डर 6 रूल 1 of CPC. What is pleading? Pleading is only plain and written statement, nothing beyond it. So there is difference between drafting and pleading. It's a very basic thing, but I just want to explain it. प्लीडिंगमध्ये फक्त प्लेन आणि रिटन स्टेटमेंट या दोन्हीचा समावेश असतो. दुसरा प्रश्न आता यामध्ये असा की ठीक आहे, आपल्याला हे कळलं की ड्राफ्टिंग आणि प्लीडिंग काय आहे, बट नेमकं यामध्ये प्लीडिंगचा उद्देश काय असायला पाहिजे? व्हॉट शुड बी दी ऑब्जेक्ट which we want to achieve through our pleadings? May it be a written statement, may it be a plain. So the first object is to preclude any party from being taken by surprise. We all know, मी मराठी आणि इंग्रजी थोडंसं मिक्स. First purpose of procedural law is to maintain fairness through the procedure, through the entire process that is being conducted before the court. So to ensure this fairness, the first principle is that there should not be any surprise to the other party. This is the main object of pleading. And you should plead in such a way that the other party shall not be taken by surprise. You should put all the relevant and material facts in the pleadings. And your case should be clear enough which can be understood by the other side as well as by the court. आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, आपल्याला नेमकं काय हवं आहे आणि कोणत्या सर्कमस्टान्सेसच्या आधारे आपण कोर्टासमोर रिलीफ मागतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रिसाइजली आपल्या प्लीडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. सो दिस इज द फर्स्ट पर्पज ऑफ द प्लीडिंग. सेकंड, जेव्हा दावा आणि रिटन स्टेटमेंट वाचल्यानंतर आपल्या आणि कोर्टाच्या दोघांच्या असं लक्षात यायला हवं की व्हॉट आर द ॲक्च्युअल पॉईंट्स ऑफ कॉन्ट्रावर्सी. यासाठी सुद्धा प्लीडिंगचं महत्त्व आहे. तिसरं असं आहे की माझ्या केसच्या आधारे मी कोणते मुद्दे कोर्टासमोर मांडणार आहे आणि कोणते अर्ग्यू करणार आहे हे पण त्यातनं उधळत होणं आवश्यक आहे. आता हे सगळं पाहत असताना सुरुवातीला आपण प्लेंटकडे जाऊया की प्लेंटचे कंटेंट्स नेमके काय असायला हवे आणि त्यामागचा पर्पज काय आहे. कारण एखादी गोष्ट फक्त असणे
हे महत्त्वाचं नाही. तर त्याच्यामागचा पर्पज जर आपल्याला समजला तर आपण हे समजू शकतो की असं का करायला हवं. लेट अस गो टू ऑर्डर 7 रूल 1 कंटेंट्स ऑफ द प्लेट. अगदी बेसिक्सपासून सुरुवात करूया की आपण त्यामध्ये म्हणतो की पार्टीची नावं त्यामध्ये व्यवस्थित असणं आवश्यक आहे. डिस्क्रिप्शन ऑफ द पार्टीज, त्यांचं नाव, त्यांचं वय, त्यांचा पत्ता वगैरे. आपण म्हणतो ठीक आहे हे कॉमन आहे, पण याचा मागचा उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की समजा आपण डिफेंडंटची नावं व्यवस्थित नमूद केली नाही, त्यांचा पत्ता व्यवस्थित नमूद केला नाही, तर न्यायालयाने काढलेली समन्स अशा व्यक्तीवर वेळेमध्ये सर्व होणार नाही. आणि समजा जर तुम्हाला एक्स पार्टी इन्व्हेन्शन मिळालेलं नाही तर तुमचाच दावा लांबेल, परत तुम्हाला अमेंडमेंट्स कराव्या लागतील, त्यामध्ये वेळ जाईल. आणि पक्षकार म्हणेल की वकील साहेबांनी काहीतरी गडबड केलेली आहे म्हणूनच माझा दावा लांबतोय, लेट मी फाईंड सम अनदर गुड ॲडव्होकेट. तर दिस इज द बेसिक पर्पज की अदर साईड कोण आहे आणि त्याच्यावर समज व्यवस्थित सर्व व्हावं म्हणून आपण हे करतो. दुसरं असं की दाव्याचं व्हॅल्युएशन आपण व्यवस्थित त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. हे कशासाठी? तर टू डिटरमाइन द पेक्युलरी ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट. इफ द पेक्युलरी ज्युरिस्डिक्शन इज बिलो दी लिमिट्स ऑफ सिव्हिल ज्युनियर डिव्हिजन तर त्या कोर्टामध्ये दावा जाईल, वर असेल तर सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जावा जाईल. आता हे त्या ऑफिस सुपरिटेंडंटला कळण्यासाठी आपण तिथं व्हॅल्युएशन प्रॉपर नमूद करणं आवश्यक आहे. अदरवाईज तुमचा दावा ऑब्जेक्शनमध्ये अडकून जाईल आणि परत तिथे तुम्हाला डिले होऊ शकतो. नंतर दाव्यामध्ये मग आपण आपली स्टोरी सुरू करतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे इन द सूट इज रिलेटिंग टू सम इमूव्हेबल प्रॉपर्टी, देन द डिस्क्रिप्शन ऑफ द प्रॉपर्टी नीड्स टू बी प्रॉपरली अँड कन्साइजली मेन्शन इन द इट. याच्यासाठी उदाहरणं भरपूर देता येऊ शकतील. समजा आपण क्षेत्र लिहिलेलं नाही आहे, बाउंड्रीज व्यवस्थित लिहिलेल्या नाही आहेत आणि दावा पोझिशनचा दाखल केलेला आहे. अशा वेळेला तुम्हाला विक्री मिळणं दुरापास्त होतं. एखाद्या वेळी क्षेत्र चालून जाईल कमी जास्त झालं, पण बाउंड्रीज जर मेन्शन नाही केल्या तुम्ही रिकव्हरी ऑफ पोझिशनच्या दाव्यामध्ये, तर प्रॉपर्टी इज नॉट आयडेंटिफिएबल. दॅट मे कॉज यू ट्रबल ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द डिग्री एक्सेट्रा. नंतर जेव्हा आपली स्टोरी तुम्ही मांडत असता त्यावेळेला CPCला अपेक्षित काय आहे? CPC एक्सपेक्ट म्हणजे लॉ एक्सपेक्ट फ्रॉम यू दॅट यू शुड मेन्शन ओनली दी मटेरियल फॅक्ट्स, नॉट दी एंटायर स्टोरी विच यू वॉन्ट टू पुट बिफोर द कोर्ट. तेव्हा यामध्ये अनावश्यक गोष्टी बऱ्याचदा येतात. असं होऊ शकतं की आपण रिडिंग करत असताना मटेरियल फॅक्टसोबत त्याला अप्लिकेबल लॉ कोणता आहे हे पण आपण त्यामध्ये प्लीड करतो, विच इज नॉट नेसेसरी. द कोर्ट इज देअर टू टेक कॉग्निझन्स ऑफ वॉट एव्हर लॉ इज अट्रॅक्टेड इन युअर केस. लॉ डिड नॉट बी प्लीडेड. Even the inference that can be drawn on the basis of legal principles or law, that also did not be pleaded. What is to be pleaded are only the material facts. आता हे सांगणं सोपं आहे, कायद्यामध्ये लिहिलेली आहे, पण मटेरियल फॅक्ट म्हणजे नेमकी समजायची कशी, हा एक आपल्यासमोर प्रश्न पडतो. आमदार सरांनी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला प्रॅक्टिकल टिप्स मी देईन असं ते म्हणाले होते. मी प्रयत्न करतोय. आता एक मटेरियल फॅक्ट्स म्हणजे मग नेमकं काय समजायचं? मटेरियल फॅक्ट्स आर दोज फॅक्ट्स विच आर ॲब्सोल्युटली नेसेसरी to be mentioned in the plain or written statement in support of your claim or defense. तुम्ही म्हणाल की फक्त यांनी डेफिनेशन सांगितली, पुढे काय? ठीक आहे, आपण प्रयत्न करू. मी एक उदाहरण देतो. एखादी पक्षकार आपल्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की वकील साहेब मला पार्टिशनचा सूट फाईल करायचा आहे किंवा इंजेक्शनचा सूट फाईल करायचा आहे किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट फाईल करायचा आहे. आपल्या मनामध्ये पहिल्यांदा हा प्रश्न पडेल की याच्याकडे नेमकं डॉक्युमेंट्स काय काय आहेत. ठीक आहे, आपण त्याला सांगू तुझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते मला दाखव. लेट मी अंडरस्टँड युअर केस ऑन द बेसिस ऑफ द डॉक्युमेंट्स. ते डॉक्युमेंट्स आपण पाहणार. पाहिल्यानंतर काही फॅक्ट्स आपल्या लक्षामध्ये येणार. नंतर आपण त्या पर्टिक्युलर केसमध्ये कोणता कायदा, कोणत्या प्रोव्हिजन्स अट्रॅक्ट होतील, लागू पडतील याचा आपण अभ्यास करणार. आणि
त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आणखी काही फॅक्ट्स ॲडिशनल यामध्ये आपल्याला सांगणं आवश्यक आहे. मग या सर्व फॅक्ट्सचा आपण एक कच्चा ड्राफ्ट बनवतो. तो बनवल्यानंतर आपण पूर्ण ड्राफ्ट जेव्हा वाचून घेतो आणि जर आपल्याला असं लक्षात आलं की हा जो मी ड्राफ्ट आता इथे तयार केला आणि वाचला, हा ड्राफ्ट अशाचा असा जर मी कोर्टासमोर घेऊन गेलो तर मला यामध्ये रिलीफ मिळू शकतो. दॅट मीन्स ऑल दी मटेरियल फॅक्ट्स आर इन्क्लुडेड इन दॅट. परंतु जेव्हा हा ड्राफ्ट वाचल्यानंतर कुठेतरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी कुठेतरी मिस झालेलं आहे. मला ज्या पद्धतीनं केस कोर्टासमोर मांडायची आहे ती केस पूर्ण मला वाटत नाही. मग तो ड्राफ्ट वाचत असताना जेव्हा असं तुम्हाला वाटतं आणि तुम्हाला असं जाणवतं की दिस XYZ फॅक्ट, ही पर्टिक्युलर फॅक्ट यामधली मिस झालेली आहे माझ्याकडनं, दॅट विल अगेन बी अ मटेरियल फॅक्ट. सच फॅक्ट यू हॅव टू इन्क्लूड अगेन. तिसरी कंटिन्युएन्सी अशी की जेव्हा हा ड्राफ्ट आपण वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की या ड्राफ्टमध्ये मला जे न्यायालयासमोर प्रिसाइजली आणि कन्साइजली सांगायचं आहे, जे की कायद्याला अपेक्षित आहे, त्यापेक्षा काही गोष्टी अवांतर अनावश्यक लिहिल्या गेलेल्या आहेत. मग ह्या ज्या फॅक्ट्स तुम्हाला अशा वाटतात, जाणवतात की मी यामध्ये नाही प्लीड केल्या तरी चालतील, किंवा जर मी ह्या प्लीड केल्या तर माझ्यावर अननेसेसरी बर्डन येईल ह्या प्रूव्ह करण्याचं, किंवा मला जे कोर्टासमोर सांगायचं आहे तो मूळ मुद्दा राहून विनाकारण या ॲडिशनल फॅक्ट्समध्ये सर्व काही वाहून जाऊ आपण सर्वजण, असं जेव्हा आपल्याला वाटतं तर त्या फॅक्ट्स मटेरियल फॅक्ट्स नसतात आणि त्या तुम्ही ओमिट कराव्या लागतात. दिस इज अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ फाइंडिंग व्हॉट इज अ मटेरियल फॅक्ट टू बी प्लीडेड इन द प्लेन ऑर इन द रिटन स्टेटमेंट. तर ही टेस्ट लावत असताना आपण याआधी सांगितल्याप्रमाणे एखाद्या पर्टिक्युलर केसला आवश्यक असलेल्या फॅक्ट्स, त्याच्या अनुषंगाने येणारा कायदा आणि ॲज अ लॉ स्टुडंट आपला जो कॉमन सेन्स आहे, या तीन गोष्टीचा वापर करून वी हॅव टू डिटरमाइन वेदर अ फॅक्ट विच यू वॉन्ट टू प्लीड ऑर ओमिट इज अ मटेरियल फॅक्ट ऑर नॉट. दिस इज अ सिम्पल टेस्ट आय विल से अकॉर्डिंग टू मी. खूप चालतं. स्मॉलपॉक्स कोर्ट आहे, ज्युरिडिक्शन आहे त्यामुळे, आणि बरेचसे टेनेटेड प्रिमायसेस पुण्यामध्ये आणखी अस्तित्वात आहेत. आपण असं समजूया की एखाद्या लँडलॉर्डला टेनंटकडनं पोजेशन हवं आहे ऑन द ग्राउंड ऑफ नॉन युजर. ठीक आहे. तर त्याचे इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे. बेसिक इन्ग्रेडियंट्स असे आहेत की आपण हे प्लीड करायला पाहिजे की ज्या कारणासाठी सूट प्रिमायसेस टेनंटला लीजवर दिलेलं आहे त्या कारणासाठी तो वापरत नाही. ही फक्त एक फॅक्ट झाली. दुसरी फॅक्ट अशी झाली की मागच्या 6 महिन्यापासून, म्हणजे ज्या दिवशी कॉज ऑफ ॲक्शन अरोज झालं तिथून मागे 6 महिन्यापासून तो वापरत नाही आहे, आणि तिथूनही पुढे तुम्हाला हे प्लीड करावं लागेल. ही इज डुईंग सो विदाउट रिझनेबल कॉज. ऑल द 3 इन्ग्रेडियंट्स आर इक्वली इम्पॉर्टंट. अशा वेळेला आपण असं समजू की मी दाव्यामध्ये फक्त एवढंच लिहिलं की डिफेंडंट बिझनेससाठी सूट प्रिमायसेस लेट आउट केले होते. डिफेंडंट इज नॉट युजिंग इट फॉर द पर्पज ऑफ डुईंग बिझनेस बट इज युजिंग इट फॉर सम अनदर पर्सन फ्रॉम पास्ट 6 months फ्रॉम द डेट ऑफ कॉज ऑफ ॲक्शन और फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द सूट. एवढंच म्हटलं मी आणि कोर्टासमोर गेलो. विल माय सूट बी डिक्रीड? प्रॉबेबली नो. वाय? विदाउट रिझनेबल कॉज. इट्स अन इन्ग्रेडियंट, important ingredient of the law itself which I need to plead. तुम्ही म्हणाल सर, आत्ताच तर आपण म्हणालात की लॉ नीड नॉट बी प्लीडेड. येस, लॉ नीड नॉट बी प्लीडेड, पण याचा अर्थ असा नाही की जे मेन इन्ग्रेडियंट्स त्या प्रोव्हिजनशी दिलेले आहेत ज्याच्या आधारे तुम्हाला क्लेम करणं आणि ज्या मेन्शन करूनच क्लेम करणं आवश्यक आहे त्या तिथे मेन्शन करणं आवश्यक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर समजा हा प्ली तुम्ही नाही घेतला की विदाउट रिझनेबल कॉज यू मे लूज द केस. म्हणून मटेरियल फॅक्ट जेव्हा आपण म्हणतो, इट मे बी अ फॅक्ट विच इज ॲब्सोल्युटली डिपेंडंट ऑन लॉ, बट दॅट ऑल्सो नीड्स टू बी प्लीडेड वेन इट इज मटेरियल इन ऑर्डर टू पुट अप युअर केस बिफोर द कोर्ट.
आता आपण असं म्हणाल की लॉ मग कधी प्लीड नाही करायचा. याचं एक उदाहरण मी देतो आपल्याला. एक सिम्पल इंजंक्शनचा सूट आहे. वन फाईन डे पर्सन कम्स टू यू अँड सेज, सर आय हॅव टू फाईल अन इंजंक्शन सूट, आय एम इन पोझिशन ऑफ दिस प्रॉपर्टी अँड द अदर साईड इज डिस्टर्बिंग माय पोझिशन अननेसेसरीली विदाउट हॅव्हिंग एनी राईट. अशा वेळेला आपण इंजंक्शनचा सूट ड्राफ्ट करत असताना हे म्हणणं आवश्यक आहे की वादी एका पर्टिक्युलर इमोबल प्रॉपर्टीच्या पोझिशनमध्ये, लॉफुल पोझिशनमध्ये आहे आणि त्याचं पोझिशन डिफेंडंट अननेसेसरीली डिस्टर्ब करत आहे विदाउट हॅव्हिंग एनी राईट. हे प्लीड करत असताना आपल्याला असं म्हणणं आवश्यक आहे का की कायद्याप्रमाणे प्रतिवादी माझ्या पक्षकार म्हणजे वादीच्या पोझिशनमध्ये अडथळा करू शकणार नाही, कायदा त्याला प्रोहिबिट करतो वगैरे वगैरे. नॉट नेसेसरी, बिकॉज इन दिस केस मटेरियल फॅक्ट्स आर ओनली दॅट द प्लेंटिफ इज इन लॉफुल पोझिशन अँड द डिफेंडंट इज ट्राईंग टू ऑब्स्ट्रक्ट हिज पोझिशन. बस, नथिंग मोर दॅन दॅट. आता याच दाव्यामध्ये समजा आपण ही प्लीडिंग केल्यानंतर इव्हिडन्स पण प्लीड करणं आवश्यक आहे का आपल्याला? आन्सर इज नो. पण आपल्याला काय होतं, कधी कधी आपण प्लीडिंगच्या जे डिक्टेशन देत असताना आपल्या स्टेनोला किंवा टायपिस्ट आपण हेही सांगून देतो की द प्लेंटिफ हॅज परचेज दिस प्रॉपर्टी ऑन सो अँड सो डेट फ्रॉम सो अँड सो पर्सन फॉर सो अँड सो रुपीज अँड सिन्स देन ही इज इन पोझिशन ऑफ सो अँड सो प्रॉपर्टी अँड द पोझिशन इज बीइंग सीन बाय these three state persons. They are observing him that he is in continuous possession वगैरे वगैरे. हा जो पार्ट आहे हा सुद्धा आपल्याला प्लीड करणं आवश्यक नाही. ओनली हॅव टू प्लीड की द प्लेंटिफ इज इन लॉफुल पोझिशन अँड द डिफेंडंट इज ऑब्झर्व्ड. आता आपण असं समजूया की आपण हे प्लीड केलं. आपण काय करतोय? वी हॅव प्लीडेड सम अननेसेसरी फॅक्ट्स, राईट? वी आर गिव्हिंग एन अपॉर्च्युनिटी टू whom? टू द डिफेंडंट टू प्लीड की ही माणसं अस्तित्वात नाही आहेत, ही माणसंच इथे नाही आहे, त्यांनी याचं पाहिलेलंच नाही आहे, त्याचा हा स्टेटेडच खोटं आहे वगैरे वगैरे वगैरे. सो आर वी जस्टिफाईंग आवर प्लीडिंग्स? वी सिम्पली वॉन्ट अन इंजंक्शन or we want to present a suit for injunction. Because of our unnecessary pleadings, we may convert it into a dispute of title, which is not necessary. So this is how, if we plead something which is unnecessary, you are just giving opportunity to all others to attack you unnecessarily and raise unnecessary pleas before the court. हा एक सर्वसामान्य जे दावे आपण दाखल करतो त्याचा एक मुद्दा झाला. परंतु कायद्याला काही गोष्टी स्पेसिफिकली प्लीड करणं पण आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या दाव्यामध्ये किंवा रिटन स्टेटमेंटमध्ये आपल्याला फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन, कोर्शन, नेग्लिजन्स, अनड्यू इन्फ्लुअन्स, विलफुल डिफॉल्ट या गोष्टीचा जर प्ली रेज करायचा असेल तर मात्र कायद्याला आपण त्यातले पर्टिक्युलर्स मेन्शन करणं अपेक्षित आहे. ऑर्डर 6 रूल 4 ऑफ CPC प्रोव्हाइड्स दिस. आता असं का? आपण फक्त एवढंच जरी म्हटलं की प्रतिवादीने वादीला फसवून त्याच्याकडून हे सेटल करून घेतलेलं आहे, इट्स अ मटेरियल फॅक्ट. वाय पर्टिक्युलर्स आर रिक्वायर्ड देन? कारण काही केसेसमध्ये फक्त एवढं प्लीड करून चालणार नाही. कारण फ्रॉड केला म्हणजे नेमकं काय केलं हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आता हे नेमकं काय केलं हे आपल्याला सांगण्यासाठी यामध्ये मात्र आपल्याला पर्टिक्युलर्स मेन्शन करणं आवश्यक आहे. आता हे पर्टिक्युलर्स कसे? तर ज्या पद्धतीनं डिफेंडंटनी तुम्हाला काही रिप्रेझेंटेशन केलं असेल त्या रिप्रेझेंटेशनच्या आधारे तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी भाग पाडलं असेल ज्या की तुम्ही अदरवाईज केल्या नसत्या. ऑल दीज आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ फ्रॉड. त्याचं डिसऑनेस्ट इंटेन्शन कसं होतं या गोष्टी तुम्हाला इथे प्लीड करणं आवश्यक आहे. इफ यू डोंट डू दिस, मग मात्र आपलं प्लीडिंग कोर्ट फक्त बाल्ड प्लीडिंग आहे असं म्हणून कोर्ट मे नॉट एंटरटेन युअर क्लेम ऑन द बेसिस ऑफ these pleas of fraud, undue influence, coercion, negligence, etc.
आणखी एक आता सांगायचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये म्हणजे एखाद्या कॉन्ट्रॅक्टच्या बेसवर आपण एखादी दावा जर दाखल करत असतो आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या परफॉर्मन्समध्ये एखादी कंडिशन प्रेसिडेंट आहे की जी फुलफिल केल्यानंतरच तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारे रिलीफ मागता येणार आहे, अशी जर काही असेल तर आपल्याला प्लेटमध्ये रिलीफ मागत असताना आय हॅव फुलफिल्ड दिस कंडिशन प्रेसिडेंट असं म्हणण्याची आवश्यकता नाही. दिस इज प्रोव्हाइडेड इन ऑर्डर 6 रूल 6. याचं एक उदाहरण देतो मी. एने बीचं घर बांधून द्यायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि त्यामध्ये टर्म स्पेसिफिक आहे, रेट ठरलेला आहे, कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं करायचं हे ठरलेलं आहे आणि त्यामध्ये कशी कंडिशन आहे की एनं बीचा जो आर्किटेक्ट आहे सी त्याच्याकडनं कन्स्ट्रक्शन सर्टिफाय करून घ्यायचं आहे, बिलाची रक्कम सर्टिफाय करून घ्यायची आहे आणि हे सर्टिफिकेट त्याला मिळाल्यानंतरच त्याने ते बिल क्लेम करायचं आहे. अशा वेळेला व्हेन ए इज कमिंग बिफोर द कोर्ट seeking the monetary relief कि I perform my part, I will be given this amount. या वेळेला त्याला मी सी कडून सर्टिफिकेट मिळवलेलं आहे, कंप्लीट सर्टिफिकेट करून घेतलेलं आहे सर्व, असं म्हणण्याची आवश्यकता नाही. असं का? कारण ॲग्रीमेंटच्या आधारे तो मागत आहे आणि कंडिशन प्रेसिडेंट त्याला फुलफिल केली असं म्हणण्याची कायद्याप्रमाणे गरज नाही. मग आता ही गरज कोणाला आहे तर बी, हे बर्डन बीवर आहे हे दाखवण्याचं की एनं ॲग्रीमेंटप्रमाणे सीकडनं सर्टिफाय करून पेमेंट किंवा कन्स्ट्रक्शन घेतलेलं नाही. ठीक आहे. असं जर समजा बीनं प्लीड नाहीच केलं त्याच्या रिटर्न स्टेटमेंटमध्ये तर काय, इट इज लॉली प्रिझ्यूम इन व्यू ऑफ ऑर्डर 6 रूल 6 की ए हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट and has got the certificates from the the accountant, the architect, and therefore he is claiming the relief. आणखी एक इंटरेस्टिंग प्रोव्हिजन आहे जी मी आपल्याला सांगू इच्छितो. ऑर्डर 6 रूल 8 ऑफ CPC. This is one of the interesting provisions I came across. It provides that where denial of contract is only denial of its existence and not of its legality or sufficiency in law. एखादी ॲग्रीमेंट जेव्हा वादी प्लीड करतो आणि डिफेंडंट फक्त असंच म्हणतो की हे ॲग्रीमेंट मी करूनच दिलेलं नाही. बऱ्याचदा स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या सूटमध्ये डिफेंडंट असा प्ली घेऊन येतो की आय हॅव नॉट एक्झिक्युटेड दिस ॲग्रीमेंट, प्लेन अँड सिम्पल. परंतु मग दाव्यामध्ये जेव्हा हा ॲग्रीमेंट वादीच्या साक्षीमुळं किंवा त्याच्या साक्षीदारांच्या एव्हिडन्समुळं हे ॲग्रीमेंट जेव्हा सिद्ध होतं, नंतर मग डिफेंडंटला मार्ग सुचत नाही आणि मग तो कोर्टासमोर हे मुद्दे रेज करायचा प्रयत्न करतो की हे ॲग्रीमेंट इलिगल आहे, या ॲग्रीमेंटमध्ये हे फ्लॉज आहेत, त्यामुळे हे ॲग्रीमेंट इन्फोर्सेबल नाही. तर ऑर्डर 6 रूल 8 प्रमाणे त्याला असे करता येणार नाही. याचं रिझन असं की आय सिम्पली डिनाईड द एक्झिस्टन्स ऑफ अन ॲग्रीमेंट बट देन ही डिड नॉट चॅलेंज इट्स लिगॅलिटी ऑर इट्स इन्फोर्सेबिलिटी. त्याच्यामध्ये एक कायदा असं पण म्हणतो की इफ सच ॲग्रीमेंट इज फाउंड टू बी पर से इलिगल द कोर्ट ऑन इट्स ओन मे डिनाय द रिलीफ टू द प्लेंटिफ. पण दॅट इज द पॉवर ऑफ द कोर्ट. त्याबद्दल आपण डील नाही करत आहे, वी आर डीलिंग विथ दी प्रिन्सिपल्स ऑफ प्लीडिंग. म्हणून कोर्टाने केलं किंवा नाही केलं दॅट वुड बी द डिस्क्रिप्शन ऑफ द कोर्ट. पण आपली जबाबदारी आहे वेन यू आर डिफेंडिंग अ सूट फॉर कॉन्ट्रॅक्ट वी शुड नॉट ओनली डिनाय द कॉन्ट्रॅक्ट बट इफ देर आर सम प्लीज जेन्युइन प्लीज अर्थातच ऑन द बेसिस ऑफ विच वी कॅन प्रूव्ह दॅट अ कॉन्ट्रॅक्ट इज इलिगल ऑर इज नॉट इन्फोर्सेबल वी शुड प्लीड इट स्पेसिफिकली इन द रिटन स्टेटमेंट. आता दाव्याच्या बॉडीमधले जे काही कंटेंट्स होते त्याबद्दल आपण हे सांगितलं. पुढचे काही 2-3 क्लॉजेस आपल्याकडे रूटीन क्लॉजेस म्हणतो आपण त्याला, व्हॅल्युएशन, ज्युरिस्डिक्शन, लिमिटेशन, राईट.
But please don't consider these as routine clauses. These are also very important clauses. Cause of action मध्ये जर आपण समजा कुठे गल्लत केलेली असेल तर we are providing an opportunity to the other side to attack our claim on the basis of limitation किंवा नॉन डिस्क्लोजर ऑफ कॉज ऑफ ॲक्शन. त्यामुळे कॉज ऑफ ॲक्शन मेन्शन करताना सुद्धा वी शुड बी व्हेरी केअरफुल. वी शुड मेन्शन अ प्रॉपर सेट ऑफ फॅक्ट्स which show that yes, there exists the cause of action at a particular date of cause of action also. नंतरचा मुद्दा व्हॅल्युएशनचा मी आपल्याला सुरुवातीला सांगितलेला आहे, त्यामुळे आय वोंट गो फॉर